हाँ मिस्टर चौबे, नहीं सॉरी, आज तो मीटिंग नहीं हो सकती। नहीं, गुरु सर अवेलेबल ही नहीं। ओके, हाँ मैं फोन करता हूँ। बरं सर, आत्ता कळेल गुरुला दुसऱ्यांना हर्ट केल्यावर काय फील होतं ते। वहिनींना कसं फील झालं असेल। कळू दे म्हणजे झालं, हो ना राधिका? काय झालं राधिका, तू खुश नाहीयेस? मन दुखवलं की काय होतं हे अनुभवून राहिले ना मी। यांना खूप मोठा मानसिक धक्का बसला असणार, कल्पना करू शकते मी। वहिनी प्लीज तुम्ही असं विचार करू नका। तुम्ही जर गुरुचा एवढा विचार केला तर आम्हाला आता हर्ट होणार आहे। हे सगळं आपण कोणासाठी केलं? तुमच्यासाठी ना। आणि तरी तुम्ही गुरुचा एवढा विचार करणार तर? आणि हो राधिका, तुला वॉर्न करते मी, सिंपथी वगैरे दाखवायला जायचं नाही। नाही, पण यांनी जीवाचं काही बरं वाईट केलं तर? अरे गुरु असं काहीही करणार नाहीये। आणि जर तुम्ही तिथे गेलात त्याला सावरायला तर सगळ्यात आधी त्याला तुमच्यावर संशय येणार आहे। हा सगळा तुमचा डाव आहे असं म्हणून परत एकदा सगळं खापर तुमच्या डोक्यावर फोडेल। पण भाऊजी, यांना एकटं तर सोडायला नकोय ना? त्याला एकटं सोडायचं पण नाहीये। मी आता त्याला कॉल करतोय, बस त्याला फक्त थोडा वेळ देऊया। अगदी बरोबर आहे। आणि राधिका, त्याला ना सहानुभूती वगैरे दाखवायची काही गरज नाही। कसं आहे, त्यालाही कळू दे ना की जेव्हा आपल्या जोडीदाराबद्दल अनपेक्षितपणे काहीतरी समोर येतं तेव्हा किती हर्ट होतं। हा, यार त्या कुणालने असलं बोर केलं माहितीये, कधी एकदा निघते तिकडून असं झालं होतं मला। ही ऐक ना, आपण गोळ्या खाऊया? हा ई नको, सारखं काय 5 स्टार कोण बोलतोय बघा। चल चल, पहिल्यांदा काहीतरी स्वस्तातला खाते। 2 गोळ्या दे ना। तुला माहितीये का, सुटलीस तू फायनली त्या कुणालच्या ब्लॅकमेल मधून। हाय नो यार, आणि गॅरीला नाही कळलं यार। बरं, आता रात्री जाते डायरेक्ट घरी, म्हणजे जरा पुण्याला जायचा फील येईल मला पण। येस, काहीच बोलू नको। गॅरीचा फोन। हा गॅरी बोल। ताबडतोब घरी ये। अरे घरी कशी येऊ मी पुण्यात, मी ऑन द वे आहे ना। शनाया, मला माहितीये तू मुंबईमध्येच आहेस, त्यामुळे आत्ताच्या आत्ता घरी ये। बघितलं आपल्याला कुठेतरी। गॅरी, तुझं मिसअंडरस्टँडिंग होतंय। मी मिसअंडरस्टँडिंग झालं होतं, आता नाही। तुझी जी काही नाटकं चालली आहेत ना ती सगळी बंद कर आणि आत्ताच्या आत्ता घरी ये। हा, आता सांग काय झालं? नानीजी, यांनी शन्याला कुणाल बरोबर पाहिलं। बाई मग? काय नाही, जबरदस्त धक्का बसलाय यांना। मला आता खूप काळजी वाटून राहिली यांची। तू कशाला काळजी करतेस? नाही म्हणजे मला समजू शकतं की गुरुनाथला खूप जबरदस्त धक्का बसला असेल आणि त्यामुळे तुला काळजी वाटतेय, पण त्यालाही थोडे चटके सहन करू देत ना। नाहीतर त्याला कसं कळणार त्यांनी किती मोठी चूक केली आहे? पण नानीजी, यांना जेव्हा खरं कळेल तेव्हा काय होणार आहे? तू का नको त्या गोष्टींचा विचार करतेस? नेहमी सकारात्मक विचार करावा। आणि मला विचारशील ना तर ही कृष्ण नीती आहे। म्हणजे काहीतरी चांगलं घडवायचं असेल तर आपल्याला 4 गोष्टी अशा करायला लागतात। आणि आपण हे सगळं फक्त तुझ्या आणि गुरुनाथच्या संसारासाठी करतोय की नाही? नको काळजी करूस, मी मसाला घेऊन येते, आपण पुड्या भरायला घेऊया। तोपर्यंत भलता विचार करायचा नाही। आलेच मी।
अरे गुरु कुठे आहेस तू? येतोयस ना ऑफिसला? खूप मीटिंग्स लाईन अप आहे आज. गुरु, हे गुरु रडतोयस की काय? अरे सांगायची लाज वाटते यार मला. गुरु काय झालं? त्या मुलीसाठी एवढं इतकं केलं मी, एवढं जीवापाड प्रेम केलं जिच्यावर, तिने तिच्यासाठी मी राधिका आणि अथर्वलाही दूर ठेवलं. तिने असा विश्वास मोडावा माझा. गुरु काय बोलतोयस? जरा नीट बोल ना. अरे फसवलं तिने मला. अरे गुरु तू तू रडू नकोस यार. तू ना शनायाच्या बाबतीत खूप इन्सिक्युअर फील करतोयस. अरे विनाकारण संशय घेतोयस तिच्यावर. आता त्याचा काही विचार करू नकोस. लगेच ऑफिसला ये. माझा संशय खरा ठरला. आजही ती त्या पोराला भेटायला गेली होती. आणि मला काय कारण सांगितलं? आईला बरं नाहीये, त्याच्यासाठी 1 लाख रुपये हवेत. आणि तू दिलेस. अरे मग काय करू? आईचं कारण दिल्यानंतर देतोच नाही यार आपण. हो तुझं पण बरोबर आहे. ए तू एक काम कर ना. तू डिरेक्टली शनायाला विचार ना की हे सगळं काय आहे ते. आणि मुळात तुला कळलं कसं की ती त्या मुलाच्या घरी गेली होती? पाठलाग केलं ना तिचा, म्हणून कळलं मला. दिस इज टू मच यार गुरु. अरे मग काय करू यार आनंद? मला माहिती होतं ती मला फसवते, खोटं बोलते माझ्याशी. आज जे काही माझ्या डोळ्यांनी पाहिलं ना मी ते शी! आनंद, मी तिला आत्ताच्या आत्ता फोन करून घरी बोलवलंय. ती समोर उभी करणार आहे तिला आणि विचारणार आहे काय चुकलं माझं, का अशी वागलीस माझ्याशी, का फसवलंस मला, खोटं का बोललीस, सगळ्या समोर उभं राहून जाब विचारणार तिला. आनंद अरे जीवापड प्रेम केलं होतं रे यार. आणि मला वाटत होतं तिलाही माझ्याशी लग्न करायचंय, माझ्या बरोबर राहायचंय, माझ्या बरोबर आयुष्य घालवायचंय. तिचं फक्त माझ्या पैशांवर प्रेम होतं रे आनंद. फक्त वापरून घ्यायचं होतं मला. आनंद, शनायाने हर्ट केलं यार मला, खूप हर्ट केलंय. तिला उत्तर द्यावंच लागेल मला, तिला उत्तर द्यावंच लागेल. हॅलो हॅलो गुरु.